नमस्ते, मी अनंत कौसाली. आजच्या लेक्चर मध्ये आपण शोल्डर जॉईंट बघणार आहोत. ओके, शोल्डर जॉईंटचं आजच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. ओके सर, शोल्डर जॉईंट कोठे प्रेझेंट असतो बघा. शोल्डर म्हणजे सर आपला हे पार्ट, आपला जे हे असतं अपर लिम, याचा हे पार्ट द कॉल्ड शोल्डर. सर कोणता बोन असतं तिथं? ह्युमरस बोन असतं. सर कोणता बोन असतं? ह्युमरस बोन असतं. Humerus attached to scapula to form a shoulder joint. Yes or no? Head of humerus articulate with glenoid cavity of scapula to form a shoulder joint. Repeat me. Head of humerus articulate with glenoid cavity of scapula to form a shoulder joint. बात समझ में आया पीतनी? ओके सर, समझ में आ रहा आपकी? ओके सर, क्या बताया हमने? Head of humerus articulate with glenoid cavity of scapula to form a shoulder joint. म्हणजे सर जे आपलं ह्युमरस बोन असतं त्याचं जे हेड आहे का ते ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला मध्ये अटॅच असतं टू फॉर्म अ शोल्डर जॉईंट. या दोन अटॅचमेंट न सर म्हणजे शोल्डर मध्ये जे बोन आहे का ह्युमरस बोन आणि स्कॅपुला जे बोन असतं त्यामध्ये जे अटॅचमेंट असतं का, या दोन अटॅचमेंट पासून जर एक बोन म्हणजे जॉईंट बनतो. आपण त्या जॉईंटला शोल्डर जॉईंट असं म्हणतो. क्लिअर ना? क्लिअर सर. म्हणजे काय बघा, जे आपलं शोल्डर असतं का, शोल्डर मध्ये ह्युमरस नावाचा बोन असतो, तो स्कॅपुलाला अटॅच असतो टू फॉर्म शोल्डर जॉईंट. समज मी आई बात येत नाही? ओके सर. तर बघा, आज आपण शिकू हे शोल्डर जॉईंट इंट्रोडक्शन मध्ये. ओके ओके सर. टाइप ऑफ जॉईंट सर. ओके, याच्यामध्ये कोणता टाइप ऑफ जॉईंट आहे बघा? बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉईंट आहे सर. कोणता? बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉईंट कोठे आहे सर? जी शोल्डर जॉईंट मध्ये आहे. कारण की हेड ऑफ ह्युमरस काय सर? बॉल टाइप आहे सर. काय? बॉल टाइप आहे. आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला इज अ सॉकेट टाइप. म्हणजे बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉईंट आहे सर. ओके ओके सर. म्हणजे जे आपलं हेड ऑफ ह्युमरस असतं का ते बॉल टाइप असतं आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला हे सॉकेट टाइप आहे. जेव्हा बॉल आणि सॉकेट अटॅच होतं तेव्हा सर शोल्डर जॉईंट बनतो. सर ते कुठे असतो सर आपला हा जॉईंट? शोल्डर जॉईंट ह्युमरस अटॅच टू स्कॅपुला इथं ग्लिनॉइड कॅव्हिटी. क्लिअर ना? क्लिअर सर. इंट्रोडक्शन. ओके, हेड ऑफ ह्युमरस आपण सांगितलं. हेड ऑफ ह्युमरस आर्टिक्युलेट फिट. काय बघा? हेड ऑफ ह्युमरस जे आपलं ह्युमरस हेड आहे का ते आपल्या ग्लिनॉइड कॅव्हिटी मध्ये अटॅच असतं आणि त्यापासून आपला हा शोल्डर जॉईंट बनतो. इथं इंट्रोडक्शन. क्लिअर ना? क्लिअर सर. या जॉईंट मध्ये किती बोन असतात? तर यामध्ये 3 बोन असतात. एक असतो स्कॅपुला, क्लॅविकल आणि ह्युमरस. रिपीट मी. क्लॅविकल, स्कैपुला, ह्यूमरस. समझ में आई बात इतनी? ओके सर जी. ओके. फिर होता है क्या? लिगामेंट. याच्यामध्ये कोणते लिगामेंट असतात? लिगामेंट इज अटॅचमेंट बिटवीन बोन अँड मसल. सर काय असतं लिगामेंट? लिगामेंट म्हणजे अटॅचमेंट बिटवीन बोन अँड मसल. दे कॉल्ड एज अ लिगामेंट. याच्यामध्ये 5 लिगामेंट असतात. कोरॅको अॅक्रोमियल लिगामेंट, कोरॅको क्लॅविक्युलर लिगामेंट, ट्रान्सफर ह्युमरल लिगामेंट, ग्लिनोह्युमरल लिगामेंट आणि कॅप्सुलर लिगामेंट. कोणते सर? कोरॅको अॅक्रोमियल लिगामेंट, कोरॅको क्लॅविक्युलर लिगामेंट, ग्लिनोह्युमरल लिगामेंट, ह्युमरल ट्रांसफर ह्युमरल लिगामेंट आणि कॅप्सुलर लिगामेंट. बात समझ में आपकी कितनी? ओके सर. फिर आता है ब्लड सप्लाय. ओके, काय सर पुन्हा आता है ब्लड सप्लाय. याला रक्त कोणती आर्टरी पुरवते? तर याचं उत्तर आहे बघा अँटेरियर circumference humeral artery, posterior circumference humeral artery, suprascapular vessels artery, subscapular vessels artery. सर या 4 आर्टरी सर या आपल्या शोल्डर जॉईंटला ब्लड सप्लाय करण्याचं काम करतात. नंतर असतं नर्व सप्लाय, सेन्सेशन. यस सर. ॲक्झिलरी नर्व, मस्क्युलर क्युटेनियस नर्व, सुप्रास्कॅपुलर नर्व. अरे सर नो? यस सर. हे खूप महत्वाचं आहे. ओके. नंतर सर बघा, जो आपला हा जॉईंट आहे सर, कोणता जॉईंट आहे? बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉईंट आहे. कोणते सर? शोल्डर जॉईंट मध्ये. यामध्ये मुवमेंट कोणत्या होतात? तर याचं उत्तर आहे फॅक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, ॲडक्शन, मेडी रोटेशन, लॅटरल रोटेशन आणि सर्कमडक्शन. रिपीट मी. काय सर? फॅक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन,
मेडी रोटेशन, लॅटरल रोटेशन आणि सरकमडक्शन सर. या काय सर? मोमेंट ऑफ शोल्डर जॉइंट. बात समझ में आपकी? ओके सर. क्लिनिकल अॅनाटॉमी, डिसलोकेशन फ्रॅक्चर सर. ओके, याला कोणकोणती क्लिनिकल अॅनाटॉमी होऊ शकते? तर डिसलोकेशन आणि फ्रॅक्चर सर. यामध्ये आजार और डिझीज किंवा क्लिनिकल अॅनाटॉमी याला येऊ शकते. काय? डिसलोकेशन आणि फ्रॅक्चर. डिसलोकेशन म्हणजे एखाद्या बोनची जागा बदलणं, इज कॉल्ड डिसलोकेशन. आणि फ्रॅक्चर म्हणजे एखाद्या अपघातानंतर एखादं बोन क्रॅक पडणे, इज कॉल्ड फ्रैक्चर. ओके, समझ में आई बात इतनी? ओके सर. आज के लेक्चर में हमने क्या पढ़ा? शोल्डर जॉइंट का फिर सिर्फ इंट्रोडक्शन पढ़ा. अगले लेक्चर में हम पढ़ेंगे टोटल डिटेल में शोल्डर जॉइंट. ओके ओके सर.